नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाळ इतकं का रडत असेल? अर्णव म्हणतो की मला वेगळीच भीती वाटत आहे. ईश्वरी म्हणते की कोणती भीती? अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मला भीती अशी वाटते की ताई गाढ झोपली असेल आणि तो राकेश त्या रूममध्ये. ईश्वरी म्हणते की मग राकेश काय करू शकतो? त्याची तर मेमरी गेली आहे ना. मग ती म्हणते, त्यावर अर्णव म्हणतो की बरोबर, मेमरी तर गेली आहे, परंतु तो जास्त डेंजरस असू शकतो. तुला माहिती आहे ना, त्याची मेमरी लॉस झाली आहे, म्हणूनच तो त्याचा टेम्पर पण गमावू शकतो. आणि जर असं चुकीचं ॲग्रेशनमध्ये त्यांनी काही केलं तर बाळाच्या आवाजाने, याची भीती मला वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, आपल्यालाही बघायला पाहिजे आणि बाळाचं रडणं काही थांबतच नाही आहे. तेव्हा राकेश आता पाळण्यातून बाळाला काढत असतो आणि अंजलीला तेवढीही जाग नसते, ती गाढ झोपलेली असते. नंतर मग ईश्वरी आता त्याला म्हणत असते की अर्णव सर, मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण बाळ इतकं का रडत असेल? बाळाने सू वगैरे केली असेल, कपडे ओले झाले असतील, की त्याला भूक लागली असेल. नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? अर्णव म्हणतो की थांब, आपण बघूया नक्की काय झालंय ते. म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता उठत असतात. अंजली अजूनही गाढच असते. तिला जराही राकेशने बाळ पाळण्यातून घेतले याचीही जरा चाहूल लागलेली नसते. नंतर राकेश अलगद बाळाला बाहेर उचलतो आणि दरवाजाच्या बाहेर घेऊन चाललेला असतो. मॅडम तर झोपल्या आहेत असं म्हणून तो बाळाला उचलतो आणि तिथून दरवाजाच्या बाहेर घेऊन जात असतो. आता बाळ बाहेर आल्याबरोबर आता शांत व्हायला लागलेलं असतं. अर्णव पण रूममधून बाहेर पडतो आणि बघतो तर त्या पिल्लूला राकेश घेऊन चाललेला असतो. ईश्वरी म्हणते की तो बघा सर, राकेश. तेव्हा राकेशकडे त्यांचं लक्ष जातं आणि दोघंजणही राकेशच्या बरोबर जायला निघतात. आता राकेशला पाहिल्यानंतर अर्णवला काही समजत नसतं की नेमकं ह्याचं काय चाललं आहे, हा काय करतोय त्याचं. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघंजणही पटापट जिने उतरतात आणि ईश्वरीला अर्णव आता म्हणतो की चल मी सिंदूर पटकन, तो काहीतरी करेल तर. तेव्हा मग ती म्हणते की नाही सर, आपण आता जायचं नाही आहे पुढे. तेव्हा तो म्हणतो की वॉट, मग आता काय फक्त बघत बसायचं आहे? ईश्वरी म्हणते की नाही सर, आता ना आपण एक करूया, ते म्हणजे त्याला जाणवून देऊया नको की आपण त्याचा पाठलाग करत आहोत. त्याला फक्त इतकंच कळू द्यायचं की त्याच्या मागे कोणी नाही आहे. त्याला आवाज पण देऊ नका. आणि असं केल्यामुळे ना आपल्याला कळेल की तो खरंच नाटक करतोय की त्याची खरंच याददाश्त गेली आहे. आपण जर त्याला आवाज द्यायला गेलो तर मात्र तो सावध होईल आणि जर नाही दिला तर त्याला कळेल की आपल्याला कसं वागायचं ते आणि तो व्यवस्थित त्याच्या नेहमीप्रमाणे वागेल. तेव्हा तो म्हणतो की कळत नाही मिस इंदौर, पण जर बाळाला काही केलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की डोंट वरी, काहीच नाही करणार, आपण बाहेर येऊन बघूया. तेव्हा दोघंजणही अलगद बाहेर डोकावून बघतात तर राकेश त्यांना कुठेही दिसत नसतो. ईश्वरी म्हणते की सर हळूच बघा, अजिबात त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करू नका, मी सांगते तसं करून बघूया. आता ईश्वरी सांगते त्याप्रमाणे अर्णव दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो. तर बाहेर गार्डनमध्ये वगैरे कुठल्याही साईडला त्यांना ईश्वरीला तो दिसत नसतो. ईश्वरी आता बघते की कुठे गेला हा बाराकी ढेर. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो की बघितलं ना मिस इंदौर, मी तुला सांगितलं होतं, तो शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. आता बाळाला कुठे शोधायचं सांग मला. तुझा प्लॅन हा अजिबात बरोबर नव्हता. तेवढ्यात आता दोघंजणही बाहेर गेटकडे शोधायला जाणार असतात. त्याला अंगाईचा आवाज ऐकायला येतो. ईश्वरी अर्णव तिथेच पाय थांबवतात आणि मागच्या बाजूला वळून बघतात जिथून अंगाईचा आवाज येत असतो. आता ते दोघंजणही तिथे अंगाई गात असताना राकेश बघायला येतात. तर राकेश हा बाळाला घेऊन छानपैकी अशी गोड अंगाई गात असतो आणि त्या अंगाईमुळे बाळ खूप खुश झालेलं असतं आणि हसत असतं. तेव्हा आता राकेश अगदी बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन छान डोलवत डोलवत अंगाई गात असतो. ते ईश्वरी आणि अर्णव बघतात. त्याला बघून जबरदस्त धक्का बसतो की ईश्वरीला आणि अर्णवला त्याचं नवीनच असं रूप पाहायला मिळालेलं असतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की बाळा, आता शांत वाटलं ना तुला? असं म्हणून तो बाळाला घेऊन तिथून आता खाली बसतो. आणि तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव बाळाकडे बघतात आणि अर्णवचा आता सगळा क्षणातच गैरसमज मिटून जातो की राकेश हे सगळं करतोय. तेवढ्यातच आता राकेश म्हणतो की अरे, तुम्ही दोघंही आलात, म्हणजे बाळाच्या आवाजाने तुम्हालाही जाग आली वाटतं, म्हणूनच मी बाळाला पटकन घेऊन आलो. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही पण इथे बाळाला का घेऊन आलात? तेव्हा तो म्हणतो की काय झालं ना त्याचं, की अचानक उठली आणि रडायला लागली होती खूप. तसंही मला त्या मॅडमने सांगितलं होतं की हिच्यामुळे त्यांची आधीच 2 वेळा झोपमोड झाली होती. मग म्हटलं की जाऊ दे, आता हिला जरा बाहेरच घेऊन येतो मोकळ्या हवेत. बघा ना, मोकळ्या हवेत असं छान तिला जरा फिरवलं, चांदण्या वगैरे पाहिल्या आणि क्षणातच खुश झाली चकुली आणि तिला खूप बरं वाटलं. बघा आता कशी लगेच शांत झाली आहे आणि जास्त ही गडबड करत नाही आहे ती आता. आणि म्हणूनच म्हटलं की इथे घेऊन आलो. खरं तर मला आमचं नातं आठवत नाही आहे,
पण काय करणार, ॲक्च्युली काय आहे की माणुसकीचं नातं आहे ना, किती काही झालं तरी माणुसकीच्या नात्याने एखाद्या व्यक्तीला जर आपली खरंच गरज आहे आणि त्या मॅडमला तशीच माझी गरज होती, त्यामुळे तिला मी इथे घेऊन आलो आहे. काही चुकीचं तर नाही ना केलं मी? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही. ईश्वरी पण म्हणते की नाही, काहीच नाही केलं. मग तो विचारतो की मग तुम्ही दोघे इथे एवढ्या रात्री, तुम्हालाही झोप लागत नव्हती का? तेव्हा ते दोघंही म्हणतात की हो, नव्हती लागत झोप. नंतर मग तो म्हणतो की बरं, तुम्ही दोघंही इथे मस्त मोकळ्या हवेत फिरा, तोपर्यंत मी छकुलीला जाऊन आतमध्ये घेऊन जातो. आणि तिला म्हणतो की चला आता आतमध्ये जाऊन आपण झोपायचं बरं का. ईश्वरी आणि अर्णव यांचा प्लॅन हाही फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर सकाळी ईश्वरी साडी नेसत तयार होत असते, तेवढ्यातच अर्णव अचानक आतमध्ये येतो आणि ईश्वरीला म्हणतो की सॉरी बाहेर थांबतो बाहेर मी. आणि मग लगेचच तो बाहेर थांबायला जातो आणि ईश्वरी म्हणते की बाराखिडर, फक्त 2 मिनटं आवरलंय माझं. तेव्हा ईश्वरीला तो बाहेरूनच खुणावतो की झालं असेल तर मला नक्की सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, आतमध्ये या आता, झालंय माझं आवरून. तेव्हा मग अर्णव हा आतमध्येच येतो आणि ईश्वरीला असं छान तयार झालेलं पाहून तिथल्या तिथेच त्याची विकेट पडते. आता ईश्वरीला तो बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की काय झाले सर, असं का बघताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर, नक्की आज काय आहे? नाही म्हणजे इतकी छान तू बनून सवरून तयार आहेस म्हणून म्हटलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, असं काय करता तुम्ही? विसरलात का? अहो आपल्या घरात आज रामनवमीची पूजा आहे ना. तेव्हा तो म्हणतो ओ आय सी, मी विसरूनच गेलो होतो. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर एक काम करा, तुम्हीही तयार व्हा छान, इथे तुमच्यासाठी कुर्ता काढून ठेवलेला आहे ब्लू रंगाचा, तो घाला. मग ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, कुर्ता घालतो मी, त्यानंतर मग काय काम असेल तर बघतो ते. ईश्वरी म्हणते की सर हे बघा ना, अगदी मनापासून सांगा, खोटं बोलू नका, फ्रँकली. तसंही घरात काही पूजापाठ असेल किंवा काही देवाचं काम असेल तर तुम्हा पुरुषांचं इतकं काही काम असतं का, मला सांगा. तुम्ही तसंही नुसतं मोबाईलमध्ये बसूनच राहणार आहात, बरोबर ना? काहीच काम नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की असं काही नाही आहे, मला माझी बरीचशी कामं असतात, ओके, तू असं बोलू शकत नाही आहेस. तेव्हा ती म्हणते की एक काम करायचं आहे तुम्हाला ना रामनवमीच्या पूजेसाठी प्रसाद घेण्यासाठी लहान मुलांना आणायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नो, मी अजिबात नाही, लहान मुलांना अजिबातच नाही. ती म्हणते असं काय करता तुम्ही? लहान मुलांना नाही, आता तुम्ही तुमच्या भाचीला कसं काय खेळवता? तेव्हा मग ईश्वरीला राग इलेला असतो. ती म्हणते की तुम्ही दिवसभर भाचीला घेऊन राहू शकता. तेव्हा अर्णव म्हणतो की ती वेगळी आहे, ती माझी भाची आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की असं नसतं, तीही दुसरी लहान मुलंच आहेत. नंतर मग ईश्वरी म्हणते की हे बरोबर नाही आहे, म्हणजे असं वागणं चुकीचं आहे. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी काही शिकवलं आहे की नाही? अर्णव आता खूप चिडतो आणि म्हणतो एक मिनिट, तुला किती वेळा सांगितलं आहे त्या माणसाचं नाव या घरात घ्यायचं नाही म्हणून सारखं मग का सारखं नाव घेऊन बोलत असतेस? त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की सर अहो शांत व्हा, आय एम व्हेरी सॉरी, मला पटकन बोलून गेले मी, मला खरंच असं काही मनात नव्हतं, सॉरी. तेव्हा अर्णव पण चिडलेला असतो, त्याच्या लक्षात येतं. तोही पटकन स्वतःचा राग शांत करतो आणि म्हणतो की सॉरी मिस इंदोर, माझं चुकलं. नंतर मग आता ईश्वरी त्याला बोलून दाखवत असते की अर्णव सर आता शांत बसून राहू नका. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके, आणायचे कुठून त्या मुलांना? सांगितलेलं आहे ना? ईश्वरी म्हणते की हो, तुम्हाला मी सांगते तिथून मुलं घेऊन या आणि हो हा घ्या, अगोदर तयार होऊन जा आणि मगच त्या मुलांना घ्या. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय अर्णव सर, जा आवरा आता पटकनी, उशीर करू नका. मग अर्णव आता आवरण्यासाठी आतमध्ये निघून जातो. तर इथे नमू देखील तिच्या घरी छानपैकी रामनवमीची पूजेसाठी सजावट करत असते. तेवढ्यातच शुभंकर येतो आणि म्हणतो की नमूबाई, डमे डमे, चला लवकर छान तयारी झाली पाहिजे बरं का, रामनवमी आहे. रामनवमीच्या पूजेसाठी कुठल्याही प्रकारची कसर राहता कामा नये. तेवढ्यातच काकी येते, म्हणजे सुप्रिया येते आणि म्हणते की चला सजावट चालू झाली आहे ना तुमची, मग एक काम करा, सगळ्यांसाठी मस्त शिकंजी बनवून आणली आहे, चला पिऊन घ्या. तेव्हा मग लगेचच सुप्रिया तिला द्यायला जाते नमूला. नमू म्हणते की आई नको आहे मला सध्या. तेव्हा सुप्रिया तिच्यावर ओरडते आणि म्हणते की काय चाललंय तुझं नमू, म्हणजे मी बघतेय तुझं 2 दिवस झाले हे सगळं चालू आहे, सगळ्या गोष्टीतून बाहेर ये ना. अगं किती वेळा 30 गोष्ट तू धरून राहणार आहेस, मला तर अजिबात आवडलेलं नाही आहे यावेळेला, अगं इतकी गोष्ट ताणू नये गं. तेव्हा मग नमूला तो म्हणतो की हो अगं नम्रता, आज रामनवमी आहे आणि या शिकंजीला तू नाही म्हणतेस म्हणजे ना खरंच मला तरी तुला वेगळंच म्हणावं लागेल. तेव्हा तो शिकंजीला टेस्ट करतो आणि म्हणतो की वा खरंच खूप मस्त झाली, आणि ही मात्र ना अशी चिडत राहणार आहे, हिला काही कळतच नाही आहे, आणि तुला माहिती आहे की ती काय करत होती काल ती. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो बरोबर आहे नम्रता, इतकंही चुकीचं वागू नये गं. अगं तो बिचारा आकाश किती शांत आणि साधा मुलगा आहे, किती समजूतदार आहे, आणि तू मात्र त्याच्याशी कशी कचा काल भांडत होतीस, किती बोलत होतीस काल त्याच्याबरोबर तू.
अगं त्याला इतकं बोलण्याची काहीच गरज नव्हती. तो आकाश होता म्हणून त्याने ऐकून घेतलं. त्याच्या जागी जर मी असते ना तर 2 ठेवून दिल्या असत्या तुला. नमू म्हणते की मला वाटतंच होतं, हा शुभंकर ना नक्कीच चोंबडेपणा करणार आहे. काय रे, तुला चोंबडेपणा करून आईला सांगण्याची काय गरज होती सगळं? सुप्रिया म्हणते की हो, गरज होती. कारण की तू खूप चुकीची वागतेस नमू. अगं इतका विषय ताणला नाही पाहिजे तू. त्यांच्या घरातही प्रॉब्लेम चालू आहे हे समजून घ्यायला हवंस ना तू. तिकडे अंजली ताईची डिलिव्हरी झाली आहे, तर त्या राकेशची मेमरी लॉस झाली आहे. तुला हे पण समजलं पाहिजे. तेव्हा लगेच शुभंकर म्हणतो की बापरे, मेमरी लॉस म्हणजे हा तर फारच सेन्सिटिव्ह विषय झाला राव. हा सगळा व्यवस्थित हाताळला गेला असा पाहिजे विषय आहे. म्हणजे घरातलं वातावरण खूपच बिघडलेलं असणार. तेव्हा शुभंकरला नम्रता म्हणते की ए शुभुढुबू, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. उगीचच ना आग लावण्याचा प्रयत्न करू नकोस. तू दोन्ही बाजूने बोलतोय, समजलं ना, डबल ढोलकी. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हे बघ, मला एक गोष्ट माहिती आहे. किती काही झालं ना तरीही त्यांचं हे सगळं काही भांडण मिटलं पाहिजे. मला माहिती नाही नम्रता, फार वेळ हे टेकवून ठेवू नको, समजलं, जरा समजून घे. एवढ्यात शुभंकर तिला शांत करण्यासाठी म्हणतो की खरंच काकू, शिकंजी प्यायली ना तर आज मला आपल्या इंदोरची आठवण आली. आजच पहिल्यांदा असं झालं की इंदोर आठवलं आहे मला इथे मुंबईत आल्यापासून. तेव्हा मग ती म्हणते की चला आवरा मग लवकर. आणि ती आतमध्ये निघून जाते. आणि शुभंकर तिला म्हणतो की नम्रता, अगं काकू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, प्लीज त्या गोष्टीचा विचार कर. तेव्हा ती म्हणते की तू माझी बाजू घेऊन कधी बोलणार आहेस रे? तेव्हा तो म्हणतो की नक्की नक्की बोलणार आहे, मी तुझी पण बाजू घेऊन नक्की बोलणार, असं तिला तो आता समजवत असतो. नंतर नम्रता ही शांत झालेली असते आणि इकडे दुसरीकडे अंजली तयार होत असते पूजेसाठी. राकेश म्हणतो की तुमचं झालं आहे का, येऊ का आतमध्ये मी? तेव्हा ती म्हणते की हो हो या ना, आतमध्ये या. मग राकेश म्हणतो की म्हणजे मला कळत नाही आहे आज नेमकं काय आहे. घरामध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय प्रकरण. आज सगळेजण सजून धजून तयार आहेत, खाली पण लगबग चालू आहे आणि तुम्ही पण छान सजले आहात म्हणून विचारलं. तेव्हा ती म्हणते की हो, घरात ना रामनवमीची पूजा आहे, त्यासाठी सगळेजण तयार होतात. मग तो म्हणतो की अच्छा, खरंच खूप चांगलं आहे, म्हणजे आज रामनवमी आहे, मला हेही लक्षात नव्हतं. मग ती म्हणते की बरं, हे बघा छानपैकी तुमच्यासाठी हा कुर्ता तयार करून ठेवला आहे, मी इस्त्री केलेला आहे, तुम्ही पण घाला आणि या खाली. तेव्हा मग तो म्हणतो की हो ठीक आहे, येतो मी तयार होऊन, पण माझ्यासाठी पण काही काम असेल ना तर सांगा, म्हणजे कसं आहे ना, मी काहीही काम करायला तयार आहे. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, तुम्ही घरचे जावई आहात, तुम्ही कसं काय काम कराल, तुम्ही बसून राहा, फक्त काही करण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की असं कसं, हे तर चुकीचं आहे ना, जावई असलो म्हणून काय झालं, घरातलं काम असेल तर बरोबर वाटत नाही ना. म्हणजे सगळेजण असे छान तयार करतायत, मदत करतात एकमेकांना, आणि आपण असं बसून राहणं योग्य वाटत नाही ना नुसतं. म्हणूनच काही काम असेल तर नक्की करेन ते मी, मला काहीच संकोच वाटणार नाही. घरातल्या कामाला किंवा पूजेला हातभार लावला तर तितकंच ते पुण्याचं काम असतं. आणि तसंही मला काही आठवत नाहीत म्हणा ही नाती, पण या पूजेच्या निमित्ताने नक्की काहीतरी थोडंफार आठवेल म्हणतोय. म्हणूनच बरं ठीक आहे, होतो मी तयार आणि बघतो खाली काय करायचं असेल तर. तेव्हा मग हे सगळं तो बोलल्यानंतर अंजलीला वाईट वाटतं. ती म्हणते की किती साधेभोळे आहेत ते, कुठल्याही प्रकारचा इगो नाही यांना. आणि काय माहिती या ईश्वरी आणि अर्णव आणि घरातल्यांना हे इतके का खुपतायत ते, की ते शांततेने आणि साधेपणाने वागतात, असं ती म्हणत असते. तर ईश्वरी इथे तिच्या प्रसादासाठी तयारी करत असते आणि म्हणते की चल इशू, लवकर लवकर आटोप, प्रसाद वेळेवर तयार झाला पाहिजे. मग आकाश तेवढ्यातच ईश्वरीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, म्हणजे काहीतरी नक्की आहे. आकाश भाऊजी बोला, काय चालू आहे तुमच्या मनामध्ये? तेव्हा तो म्हणतो की हो आहे तर चालू मनामध्ये. मग ती म्हणते की तुम्हाला ना काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी, बोला काय म्हणायचं आहे ते बोला लगेच, कसला संकोच करता इतका. तेव्हा तो म्हणतो की खरंच खूप प्रॉब्लेम चालू आहेत. नम्रताचं आणि माझं फार मोठं भांडण झालं आहे काल, आणि ती काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. माझ्याशी खूप भांडत होती, तिच्याशी तिला बोलतोय समजवतोय पण तरी ऐकून घेत नव्हती. ईश्वरी म्हणते म्हणजे मला कळतच नाही आहे, ताई आणि तुमचं भांडण झालं आहे, म्हणजे ताई कोणाशी भांडू शकते मला वाटलंच नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की झालं आहे सगळं, आणि हे सगळं ना आमच्या लग्नाच्यामुळे झालं आहे. आमचं लग्न थोडं पुढे ढकललं आहे ना, त्यामुळे तिची चिडचिड होती. मग मला असं वाटतं आहे की ईश्वरी तू जरा तिच्याशी बोलून घे आणि या लग्नाबद्दल ना जरा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता एकतर आमचं लग्न लवकर झालं पाहिजे, हे लग्न व्यवस्थित पार पडत आलं ना की मग तिच्या तोंडावरचा राग जो आहे तो व्यवस्थित होईल असं मला वाटते. आणि घरात एकंदरीत जे काही प्रकरण चालू आहे ना त्याच्यामुळे मला लक्ष देता येत नाही आहे तिच्याकडे, म्हणून तिची जरा चिडचिड होते, बाकी काही नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो तेही आहेच म्हणा, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत की कोणाला काहीच समजत नाही आहे. मग वल्लरी हे सगळं ऐकत असते. मग तो म्हणतो की आपण एक काम करूया, लवकरच लग्नाच्या गोष्टी पुढे गेल्या ना की मात्र नम्रता शांत होईल.
तेव्हा वल्लरी लगेचच तिथे येऊन बोलते की वा, हे मात्र बरं चालू आहे आकाश तुझं. अरे घरातलं वातावरण काय आहे ते जरा बघ आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. तुला काय लग्नाची घाई पडली आहे? म्हणजे तू नुसता गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेस वाटतं. घरात बघ काय आहे, अंजलीची डिलिव्हरी आहे. त्या जावईबापूंचं तसं झालं आहे. इतकी घाई करायला नको आहे. इतकी लग्नाची घाई करण्याची काय गरज आहे मी म्हणते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघ आकाश भाऊजी, मलाही तेच वाटतंय. यावेळेला मामी जे काही म्हणतायत ना ते योग्य बोलतायत. घरातलं वातावरण आपलं सध्या ठीक नाही आहे. सगळं काही ठीक झालं ना की मग आपण कदाचित बोलू शकू या सगळ्या विषयावर. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तरी वाटतंय ना की ही सगळी फूस ना या ईश्वरीनेच लावली असणार आहे. तिला बहिणीला घरी घेऊन येण्याची खूप घाई झाली असेल ना, म्हणून हे सगळं करते. तेव्हा मग आकाश म्हणतो की असं अजिबात नाही आहे मॉम, तू प्लीज काहीही बोलू नकोस. अगं उलट ती मला समजावतीये, तुझी बाजू घेते आणि तू उगीचच बोलतेस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, इतक्यात ही लग्न होणार नाही आहे. लक्षात ठेव, हे लग्न पुढे पाडायला लागणार आहे. पोस्टपोन व्हावं लागेल हे लग्न. मी तोपर्यंत या लग्नाला होकार देत नाही आहे. असं म्हणून ती शांत होऊन तिथून निघून जाते आणि मामीचं म्हणणं बरोबर आहे असं ईश्वरी समजावते. आणि मग तो म्हणतो की प्लीज तू ह्या सगळ्यात नम्रताला समजाव, तिला प्लीज तू कळव हे सगळं आहे ते. तेव्हा ती म्हणते की हो, मी आजच आईशी बोलून घेते आणि नमुताईला शांत करायला सांगते. तर इथे आकाश ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्ट्रेसमध्ये असतो आणि अर्णव हा त्या मुलांना घेण्यासाठी एका ठिकाणी आलेला असतो, म्हणजेच एका अनाथ आश्रमामध्ये. तेव्हा तिकडचे जे मुख्य असतात ते म्हणतात की अर्णव सर तुम्हीच ना. तेव्हा तो म्हणतो की हो नमस्कार, मीच आहे आणि हीच मुलं आहेत का. तेव्हा ते काका म्हणतात की हो हीच मुलं आहेत, त्यांना तुम्हाला घेऊन जायचं आहे. तेव्हा लगेचच तिकडची एक मुलगी आवाज देते की ओ काका, आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे का. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की काय काका, व्हॉट यू मीन, काका नाही. तेव्हा मग लगेचच आता ते काका ओरडतात आणि म्हणतात की हे बघा, सगळ्यांनी ना शांत राहायचं, जास्त गडबड करायची नाही, यांच्या घरी तुम्हाला जायचं आहे आणि हो शहाण्या बाळांसारखं जायचं आहे, अजिबात दंगामस्ती करायची नाही, कळलं. तेव्हा तर हो असं म्हणतात आणि मग म्हणतात आम्ही या गाडीतून जायचं आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो बसा सगळ्यांनी. मग ये गाडीतून जायचं असं म्हणून ती सगळी मुलं, लहान मुलं त्या गाडीमध्ये बसतात. अर्णव आता त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो की हे बघा, सगळ्यांनी नीट बसायचं आहे, अजिबात मस्ती करायची नाही आहे. तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणते की अरे दादा, आम्हाला ना गरम व्हायला लागलं आहे, प्लीज जरा AC लाव ना, आतमध्ये सगळं बंद बंद आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो लावतो AC, सगळ्यांनी गपचूप आतमध्ये बसायचं, समजलं, अजिबात गडबड बडबड करायची नाही. तेव्हा तो पुढे बसलेला एक मुलगा असतो, तो म्हणतो की समजलं का रे सगळ्यांना, अजिबात गडबड पण नाही करायची आणि बडबड पण नाही करायची. तो मुद्दामच अर्णवला चिडवत असतो. तेव्हा अर्णव त्याला ओरडतो आणि म्हणतो एक मिनिट, तू आहेस ना, तुला समजलं ना गडबड आणि बडबड नाही करायची, मग तू गप्प बस, त्यांचे ते बसतील गप्प, समजलं, टर्न होऊन व्यवस्थित बस. तेव्हा आता जी मुलं असतात त्यांची नुसती बडबड बडबड आतमध्ये चालूच असते. अर्णव त्यांना ओरडतो आणि म्हणतो की चूप, सगळ्यांनी गप्प बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही, घेऊन जातोय मी घरी, शांत बसायचं, कळलं. असं म्हणून तो सगळ्या मुलांवर ओरडतो. नंतर इथे आता अंजली ही तिच्या बाळाला तयार करत असते. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की ताई, हे बघा, हे हवालदार आहेत, म्हणजे काही गोष्टी आहेत त्या बोलायच्यात. तेव्हा मग हवालदार येतात आणि म्हणतात नमस्कार मॅडम, ज्या दिवशी राजेश भोसले यांचा अपघात झाला होता ना, त्या घटनास्थळी हा मोबाईल सापडला आहे. आम्ही सगळ्या गोष्टींचा तपास केला आहे, त्यानंतर हा मोबाईल त्यांचा सापडला आहे. तेव्हा मग ती म्हणते अच्छा ठीक आहे, आणि ती त्या वस्तू सापडल्याबद्दल त्या पेपरवरती साईन करून घेते. आणि नंतर सर म्हणतात की नक्की आता पुढे काही जर झालं तर आम्ही कळवू, आणखी गोष्टी काही कळल्या नाही आहेत, जेव्हा कळू तेव्हा सांगू नक्कीच. तेव्हा मग ते निघून जातात आणि अंजली म्हणते की हो हा बघा तुमचा फोन, तुम्हाला आठवतोय का. तेव्हा तो हातात घेऊन म्हणतो की नाही गं, अजूनही मॅडम मला हा फोन आठवत नाही आहे. मग ती म्हणते की बरं ठीक आहे, नको आठवू दे, मी हा फोन चार्जिंगला लावते, म्हणजे पटकन चालू होईल. मग त्यानंतर अंजली इकडे सगळ्या टेन्शनमध्येच असते. तेवढ्यातच सुप्रियाचं काम चालू असताना ईश्वरी तिला फोन करते आणि म्हणते की आई, झाली आहे का सगळी तयारी रामनवमीची. तेव्हा मग ती म्हणते की हो गं, आमच्याकडे पण लगबगच चालू आहे. आणि तुझ्याकडे काय चालू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आमच्याकडे पण ती सगळी लगबग चालू आहे. तेव्हा आई म्हणते की इशू, सगळं काही व्यवस्थित कर बरं, पूजेमध्ये ना कुठल्याही प्रकारची कमी ठेवू नकोस, सगळं काही मनापासून कर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, सगळं मार्गी लागेल बघ. तेव्हा मग ती म्हणते की हो, सगळं व्यवस्थितच करत आहे मी, अर्णव सर गेले आहेत. मग नंतर ती म्हणते की मला कळत नाही आहे अगं, नमुताईचं काय चाललं आहे. आता आकाश सरांनी मला सांगितलं की नमुताई त्यांच्यावर खूप चिडली आहे, त्यांचे काल भांडण झाले आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो अगं, काही कळायलाच मार्ग नाही आहे, यावेळेला खूप राग धरून बसली आहे. मी पण तिला समजावतोय, परंतु ती समजवण्याचं कळतच नाही तिला काही, नुसती यावेळेला राग धरून बसली आहे. नेहमी इतकी समजूतदारपणे वागते, यावेळेला काय झालं आहे तिला कुणास ठाऊक. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई,
आता एक गोष्ट आणखी आहे ती म्हणजे की तिला टेन्शन येऊ शकतं. तू प्लीज तिला जरा समजाव, कारण की ना घरात बोलणं चालू आहे आणि लग्नालाही पुढे ढकलावं लागणार आहे. त्यामुळे आता हे तू तिला समजाव, त्याचा तिला रागच येईल. सुप्रिया म्हणते की अरे देवा, आता आणखीनच तिचा राग वाढणार आहे असं वाटतंय मला. यातच हे सगळं घडलंय. ईश्वरी म्हणते की हो मला माहिती आहे, पण आई तुझ्या कानावर मी का घालून ठेवलं? कारण की तू तिला व्यवस्थित समजावशील म्हणून. तुला माहिती आहे का, घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत अगं. आणि आताच आकाश सरांची आई म्हणजे बल्लरी मामी पण बोलत होती की या सगळ्या गोष्टी पुढे ढकलायला हव्यात. त्यामुळे तू प्लीज जरा तिला समजाव. सुप्रिया म्हणते की हो तू चिंता करू नकोस, मी बघते काय करायचं ते. नंतर आता ईश्वरीलाही त्याची काळजीच वाटत असते आणि सगळी मुलं आता गाडी थांबवल्याबरोबर गाडीतून उतरायला लागतात आणि सगळे एक एक उतरून म्हणतात की अरे हे घर आहे का तुझं, इतकं मोठं घर? तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, मी तुला सांगितलं होतं ना अजिबात गडबड करायची नाही आहे. हळूहळू सगळ्यांनी आवाज न करता आतमध्ये यायचं आहे, समजलं? कोणीही कसलीही दंगामस्ती करायची नाही आहे. आणि चला आतमध्ये चला. तेव्हा मग लगेचच एक मुलगी म्हणते की काय रे दादा, तू तर सारखं सारखं आम्हाला गप्पच बसायला सांगत असतोस, आम्हाला काही बोलायलाच सांगत नाही. तेव्हा तो म्हणतो की देणार, बोलायला देणार, पण आता जास्त बडबड करायची नाही आणि गप्प बसायचं. काय करायचं, फोल्ड युअर हँड्स असं म्हणून तो त्यांना बोलायला लागतो. तेव्हा ते पोरं म्हणतात की म्हणजे दादा हाताची घडी आणि तोंडावर बोट बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो हा तेच ते, चला आता गपचूप आतमध्ये. तसं करून मग ईश्वरी आता लाडू वळत असते आणि ती प्रसाद अगदी मनापासून बनवत असताना तिकडे लहान मुलं येतात, आतमध्ये शिरत असतात. तेव्हा अर्णव त्यांना थांबवून म्हणतो एक मिनिट, इथेच थांबा सगळ्यांनी, पुढे यायचं नाही, इकडे सगळ्यांना तुम्हाला थांबायचं आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की दादा अरे मला कळत नाही आहे, तू ना अशी गडबड का करतो? तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की एक मिनिट, सगळ्यांनी शांत बसायचे. आणि तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की गप्प बसा सगळ्यांनी, सगळ्यांना रामनवमीचे प्रसादाचे लाडू खायचेत ना? तेव्हा सगळे हो हो म्हणून पळत जातात आणि किचनमधून लाडू उचलत असतात. तेव्हा अर्णवला ती म्हणते की सर जरा थांबा तुम्ही, आणि मुलांनाही म्हणते की मुलांनो जरा थांबा, हा नैवेद्य आहे ना, पूजा झाला, नैवेद्य झाला की तुम्हाला नक्की देणार. आता सगळ्याजणांनी इथे गपचूप बसा बघू. या सगळ्यांनी बाहेर. अर्णव त्यांना बाहेर रागाने काढत असतो, सगळ्यांना गप्प करत असतो. तेव्हा मग एक मुलगा विचारतो की मला सांगा ताई, तुम्हाला पण हे असेच गप्प करत असतात का, काही बोलू देत नाही का? तेव्हा ईश्वरी हसत बघायला लागते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी अर्णवला एक प्लॅन सांगते. ती म्हणते की एक मिनिट अर्णव सर, एक गोष्ट करायची आहे. तुम्ही आता राकेशचा जो फोन आहे तो हवालदाराने परत दिला आहे आणि तो फोन आता चार्ज करून ठेवला असेल आणि ताईने परत दिला असेल जिजूला. मग एक काम करा, तुम्ही ना एक बनावटी सिम कार्ड आहे, म्हणजेच आपल्या खोलीमध्ये दुसरं सिम कार्ड आहे, राकेशसाठी आपण वापरणार होतो ते, त्या फोनवरून एक काम करा, त्याच नंबरवरून राकेशच्या फोनवरती फोन करा आणि मग पूजेमध्ये असताना तुम्ही बाजूला जरासं जाऊन तो फोन केल्यानंतर राकेश माझ्याजवळ तिथेच उभा असेल. मग नक्की आपल्याला समजेल. नेहमीचा फोन वाजल्यावर जर त्याने फोन उचलला तर समजायचं की ह्याला अजूनही सगळं लक्षात आहे आणि किती काही झालं तरीही रामाची आपल्या घरात पूजा होणार आहे आणि रावणाचे आपल्या घरामधून दहन होणार आहे असं म्हणून आता ईश्वरी हात जोडून उभी असते. तेवढ्यातच राकेशचा फोन वाजतो. आता राकेशचा फोन वाजल्याबरोबर ईश्वरी मागे वळून बघायला लागते. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.